नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. अकोल्यातील कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला. कपास किसान ॲपवर स्टॉल बुकिंग बंधनकारक. उमेदवार 5 दिवसात मतदारपर्यंत पोहोचणार कसा? नगर परिषद निवडणुकीत प्रचारासाठी केवळ 5 दिवसांचा अवधी. पातूर नगर परिषद निवडणुकींबाबत संभ्रम. प्रशासनाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. प्रगतीच्या यशाची स्टोरी पहा फक्त RRC न्यूजवर. सुनील जगताप यांचा संघर्ष. यश पाहण्यासाठी मात्र ते नाहीत. रात्री देव दिवाळीचा शुभयोग. शहराची मंदिरे लाखो दिव्यांच्या रोषणाईने उजळणार. आता सविस्तर बातम्या. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता भारतीय कापूस महामंडळाकडे अर्थात CCI हमीभावाने कापूस विक्री करणे सोपे राहिलेले नाही. CCIने यावर्षी कापूस खरेदीसाठी पूर्णपणे डिजिटल पद्धत लागू केली असून शेतकऱ्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. CCIच्या नव्या नियमानुसार आता शेतकऱ्यांना केंद्रावर थेट जाणे चालणार नाही. त्यांना कपास किसान ॲपवर नोंदणी करून कापूस विक्रीसाठी किमान 3 दिवस आधी स्लॉट बुक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ॲपवर स्लॉट मिळाल्याशिवाय केंद्रावर कापूस स्वीकारला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. CCIने कपास नोंदणीसाठी डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. CCIकडे हमीभावाने कापूस विकायचा असल्यास शेतकऱ्यांनी ॲपवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. या नवीन प्रणाली अंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 30% शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे. अजूनही अनेक शेतकरी या गुंतागुंतीच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. या डिजिटल प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. CCIकडे कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी स्थानिक बाजार समितीकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नोंदणी, अप्रूव्हल आणि स्लॉट बुकिंग या तिन्ही टप्प्यांमुळे शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढला आहे. यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे 2.5 लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. मात्र सततचा पाऊस, अतिवृष्टी, कीड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. राज्यात गत अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगर परिषदा व 42 नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारांना केवळ 5 दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींची घोषणा केली. या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असेल. 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी होईल. 21 नोव्हेंबर रोजी अपील नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत निश्चित केली आहे. तर अपील असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबरपर्यंत आहे. तर 26 नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर होतील. 2 डिसेंबर मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर म्हणजे 30 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता प्रचार बंद होईल. मात्र 30 नोव्हेंबर नंतर रात्री 10 नंतर सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात, प्रसिद्धी प्रसारण देखील बंद होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नुकतेच पूर्ण झाल्या असताना अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेची माहिती राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या प्रेस नोटमध्ये नसल्याने पातूर येथे निवडणूक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया आता सुरू झाली होती. निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पातूर नगर परिषदेने आरक्षण जाहीर केले आहे.
तसेच मतदान यादीवर आक्षेप घेण्याची सूचना फलकावर प्रसिद्ध करून निवडणूक कार्यक्रमाला गती दिली आहे. राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत पातूर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया विलंबाने सुरू झाल्यामुळे पातूर शहरात एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे. ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली जाते की काय अशी जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे. या संभ्रमामुळे निवडणुकीसाठी तयार करत असलेल्या अनेक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. एवढेच नव्हे तर पातूर शहरात नगर परिषद निवडणूक रद्द झाल्याची अफवा देखील वेगाने पसरली आहे. शहरातील या अफवा आणि संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री कंकाळ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक रद्द झाल्याच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. निवडणूक ही होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, असे स्पष्ट आवाहन मुख्याधिकारी श्री कंकाळ यांनी केले आहे. अकोल्याची प्रगती सुनील जगताप हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. प्रगतीचे अकोलेकरांनी जंगी स्वागत केले. प्रगतीच्या वडिलांचे नाव सुनील जगताप असून ते अकोला महानगरपालिकेकडून वंचित बहुजन आघाडीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र प्रगतीने राज्यसेवा परीक्षा पूर्ण केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच वडिलांचे अचानक निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे प्रगती निराशेच्या गर्तेत गेली होती. इतकेच नाही तर या काळात तिची प्रकृतीही बिघडली होती. पण वडिलांच्या निधनाचा हा मोठा मानसिक व भावनिक धक्का पचवून प्रगतीने स्वतःला सावरले. तिने नव्या जोमाने पुन्हा अभ्यास सुरू केला आणि अखेरीस हे मोठे यश संपादन केले. कृषी सेवक म्हणून काम केले होते. उपविभागीय आयुक्तपदी निवड झाली होती. कळमेश्वर येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाली. MPSCच्या निकालात प्रगती जगताप हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत केवळ वडिलांचेच नव्हे तर संपूर्ण अकोल्याचे स्वप्न पूर्ण करत इतिहास रचला. आमचे प्रतिनिधी सोबत तिने केली बातचीत. म्हणतात मुलगी झाली प्रगती झाली, पण मुलगी जेव्हा प्रगती म्हणून येते, आज त्यांनी एवढी प्रगती केलेली आहे की MPSC म्हणजे राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून अनुसूचित जाती प्रवर्गातून ते प्रथम आलेले आहेत. त्यांचं अभिनंदन. तुमचं अभिनंदन. आरस ही जर्नी कशी होती आणि आमच्या प्रेक्षकांना थोडंसं. मी डॉक्टर पंजाब भूषण कृषी विद्यापीठ अकोला इथून पासआउट आहे 2016 त्याच्यानंतर 2017 पासून मी UPSCची प्रिपरेशन केली आधी. त्याच्यानंतर 2018 मध्ये माझं कृषी सेवक म्हणून सिलेक्शन झालं होतं. 2022 पर्यंत मी त्या पदावर काम केलं आणि 2020च्या राज्यसेवेमधून माझं 2022 मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून माझी निवड झाली आहे. आता सध्या मी गटविकास अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर येथे नागपूरला कार्यरत आहे. आणि त्यानंतर 2021, 22, 23 म्हणजे जवळपास मी 8 मुलाखती दिल्या आतापर्यंत राज्यसेवेच्या. त्याच्यानंतर ॲग्री MPSCच्या 2 मुलाखती दिल्या, AFOची 1 मुलाखत दिली आणि माझं जवळपास 2020 नंतर सिलेक्शन होतं, पण मला जी पाहिजे ती पोस्ट मिळत नव्हती आतापर्यंत. यावर्षी माझं अनुसूचित जातीमधून जनरलमधनं मी फर्स्ट आलेली अनुसूचित जातीमधनं आणि मला CO1 अपेक्षित आहे, मिळावी अशी अपेक्षित आहे राज्यसेवा 2024 मध्ये. खूप धन्यवाद तुमचं आणि पुन्हा तुमचं अभिनंदन. तर प्रगतीने कशी प्रगती केली तिच्याच तुमच्यातून आपण ऐकून घेतलेलं आहे आणि आवाजी त्यांना खूप शुभेच्छा. भूमी अभिलेख विभागाची चौकशी ऑक्टोबर महिन्यात संपलीच नाही, ती आज संपवण्यात आल्याची माहिती आहे. यवतमाळ येथील भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव यांच्याकडे उपसंचालक पदाचा प्रभार आहे. ते पुण्यात 7 नोव्हेंबर रोजी चौकशी समितीचा अहवाल सादर करणार आहे. भूमी अभिलेख उपअधीक्षक पंकज पवार यांच्या निलंबनानंतर सुरू झालेल्या चौकशी ऑक्टोबर महिना संपला तरी संपत नसल्याची माहिती आहे. भूमी अभिलेख विभागातील घोळ थांबत नसल्याने चौकशी समितीला कुठे थांबावे हे समजत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यात उपसंचालकांची झालेली बदली आणि नव्या प्रभारी उपसंचालकांकडे चौकशीचे सूत्र सुदाम जाधव यांच्या हाती आले आहे. चौकशीचा अंतिम अहवाल निश्चित करण्यासाठी मंगळवारपासून सुदाम जाधव अकोल्यात आहे. आज देखील दुपारी त्यांनी चौकशी सुरू केली आहे. चौकशीचा अंतिम अहवाल करण्यासाठी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची बंद दाराआड चर्चा विभागात होत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला मिळाली. आमच्या प्रतिनिधींनी सुदाम जाधव यांची भेट घेतली असता त्यांनी गोपनीयतेच्या नावाखाली कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मंगळवारपासून सुदाम जाधव अकोल्यात असून आज शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू करत चौकशीचा अहवाल तयार करण्यात येत होता.
पुणे येथील जमाबंदी आयुक्तांकडे चौकशी समितीचा अहवाल 7 नोव्हेंबर रोजी सादर करण्यात येणार असल्याची माहिती असून त्यामुळे सुट्टीच्या दिवशी चौकशी समितीचा अहवाल तयार करणे सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या चौकशी समितीत पंकज पवार यांच्या निलंबनानंतर किती लोकांवर निलंबनाची कारवाई होते हे पाहण्यासारखे असेल। संपूर्ण देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा शीख धर्माचे आद्य संस्थापक श्री गुरु नानक देव यांची जयंती आज साजरी करण्यात आली। गुरुद्वारात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्री गुरु नानक देव यांनी समाजाला सत्य, समानता आणि निस्वार्थ सेवेचा मार्ग दाखविला। गुरु नानक जयंती दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते। या दिवसाला प्रकाश पर्व असे संबोधले जाते। गुरु नानक जयंतीनिमित्त शहरातील स्टेशन रोडवरील मुख्य गुरुद्वारात मागील काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। गुरुपुरबला पहाटे लवकर उठून गुरुद्वारात कार्यक्रम सुरू झाला। पहाटे सकाळच्या विशेष प्रार्थना गायल्या गेल्या, कथा आणि कीर्तन यांचे आयोजन करण्यात आले। तसेच सर्वांनीच लंगर भोजनाची व्यवस्था करण्यात आली। संध्याकाळी पुन्हा प्रार्थना केली गेली। मध्यरात्री जन्मोत्सव साजरा होताना विशेष प्रार्थना केल्या जातात। या सर्व प्रार्थना गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथातील असतात। गुरु नानक जयंतीनिमित्त गुरुद्वारावर अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। गुरु नानक जयंतीला भल्या पहाटेपासून ते उशिरा रात्रीपर्यंत दर्शनासाठी अर्थात मत्था टेकण्यासाठी गुरुद्वारात नागरिकांची गर्दी दिसून आली। नगर परिषद, नगर पंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकी संबंधी प्रत्येक कार्यवाही काटेकोरपणे पार पाडण्याचे निर्देश दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींची तयारी, ई-भूमिती आज्ञावली, स्मार्ट व्हिजिटर प्रणाली व इतर उपक्रमांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, यंत्रणा प्रमुख आदींच्या बैठका आज झाल्या। अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक बाबींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी। आचारसंहिता व इतर कुठल्याही तरतुदींचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले। विविध महसुली कामांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांकडून घेतला। जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की ई-भूमिती प्रणाली जिल्ह्यातील जमीन व्यवस्थापनात पारदर्शकता, अचूकता आणि कार्यक्षमतेस चालना देत असून भविष्यातील नियोजन, संसाधनांचा योग्य वापर आणि नागरिकांना वेगवान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरते। त्या अनुषंगाने डिजिटायझेशन उपक्रमाची व्याप्ती वाढवणे यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले। नागरिकांच्या अडीअडचणी, प्रश्नांचा मागोवा घेऊन त्यांचे वेळीच निराकरण व्हावे यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे। अशा जलद कार्यवाही यंत्रणेची अंमलबजावणी स्थानिक स्तरावर होण्यासाठीही प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले। वाडेगाव येथील निर्गुणा नदी पात्रात गौण खनिजाची चोरी खुलेआम सुरू आहे। त्यामध्ये लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे। या चोरीकडे खनिकर्म महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे। जेसीबीच्या सहाय्याने मुरुम, पिवळी माती, वाळू आणि खडी मोठ्या प्रमाणात खोदली जात असून ट्रॅक्टरद्वारे ही वाहतूक रात्रंदिन बिनबोभाट सुरू आहे। विशेष म्हणजे तलाठी कार्यालय आणि पोलीस चौकीजवळूनच हे तस्करीचे रॅकेट सक्रिय आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। या गौण खनिज माफियांनी प्रशासनाचे साटेलोटे असल्याचा थेट आरोप होत आहे। या गैरप्रकाराबद्दल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना वारंवार फोन करून माहिती देण्यात आली। तसेच त्यांच्या व्हॉट्सअपवर चोरीचे फोटोही पाठवण्यात आले, मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही। तलाठी आणि पोलीस कार्यालयाच्या संगनमताने हे काम सुरू असल्याचा स्थानिकांचा ठाम आरोप आहे। नदीपात्रात आणि लगतच्या शेतजमिनीवर मोठमोठे खड्डे खोदले गेले आहेत। यामुळे निर्गुणा नदीपात्राची दिशा बदलण्याची भीती निर्माण झाली आहे। गौण खनिज चोरीमुळे होणारे पर्यावरणीय आणि आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांनी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे।
गोवा बार काउन्सिलने ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद रद्द केल्याच्या निषेधार्थ आज इरविन चौक येथे सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। असीम सरोदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। असीम सरोदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी गोवा बार कौन्सिलच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवून ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शविला। या आंदोलनात वैभव देशमुख, समीर जवंजाळ, योगेश सोळंके, विनेश अडतिया, कार्तिक देशमुख, अक्षय साबळे, अनिकेत जावरकर, राजमहल निशाने, अंकुश टोपले, धनंजय बोबळे, शांतनू देशमुख, किसान मोर्चा सदस्य उमेश बनसोडे, चैतन्य गायकवाड, शुभम बांबल, ओम कुबळे, संकेत साहू, मोहित भेंडे, प्रियल मोहडे, श्रेयस धर्माळे, सुजल इंगळे, आकाश धुरटकर, आकाश गेडाम आदीसह सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुधवारच्या रात्री देवदिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शहरातील सर्व मंदिरे लाखो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघणार आहेत। आज रात्री हजारो दिव्यांच्या प्रकाशात सर्व मंदिरांमधील वातावरण अत्यंत लौकिक आणि मनमोहक दिसेल। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सर्व देव पृथ्वीवर येऊन दिवाळी साजरी करतात अशी हिंदू धर्मात मान्यता आहे। याच कारणामुळे ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। दरवर्षी कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते। दिवाळीप्रमाणेच देव दिवाळीला देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे। या सणाला दीप महोत्सव असेही म्हटले जाते। देव दिवाळीचा हा पावन पर्व दिवाळीनंतर 15 दिवसांनी येतो। यावर्षी देव दीपावली त्रिपुरारी पौर्णिमा 5 नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी राक्षस त्रिपुरासुराचा वध केला होता अशी आख्यायिका आहे। त्रिपुरासुराचा वध झाल्यानंतर सर्व देवी देवतांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला होता। याच दिवशी सर्व देवी देवता भगवान शंकरासोबत पृथ्वीवर येतात आणि दीप प्रज्वलित करून हा उत्सव साजरा करतात। त्यामुळे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी धूमधडाक्यात साजरी केली जाते। शहरातील श्री राजराजेश्वर मंदिर, मोठे राम मंदिर, बिर्ला राम मंदिर, हरिहर मंदिर, गांधी रोडवरील श्रीराम मंदिर आणि दुर्गा मंदिर यासारखी सर्व मंदिरे आज रात्री हजारो दिव्यांच्या रोषणाईने झगमगणार आहेत। महिला वर्गाने या उत्सवाची तयारी सुरू केली आहे। आज बुधवारच्या रात्री देव दिवाळीच्या निमित्ताने शहरातील सर्व मंदिरांमध्ये वातावरण अत्यंत मनोरम आणि मनमोहक असेल। दर्शनासाठी सर्व मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाइन, रिझनेबल रेट्स, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा। अकोल्यातील कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला कपास किसान ॲपवर स्टॉल बुकिंग बंधनकारक। उमेदवार 5 दिवसात मतदारपर्यंत पोहोचणार कसा? नगर परिषद निवडणुकीत प्रचारासाठी केवळ 5 दिवसांचा अवधी। पातूर नगर परिषद निवडणुकींबाबत संभ्रम, प्रशासनाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन। प्रगतीच्या यशाची स्टोरी पहा फक्त RRC न्यूजवर। सुनील जगताप यांचा संघर्ष, यश पाहण्यासाठी मात्र ते नाहीत। रात्री देव दिवाळीचा शुभयोग, शहराची मंदिरे लाखो दिव्यांच्या रोषणाईने उजळणार। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।